या देशी गाईच्या दूध विक्रय शुभ समारंभासाठी जगद्गुरू श्रीकृष्ण परमात्म्यांच्या परमसान्निध्यात इथे सम्मिलित आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कोल्हापूर पांजरपोळ संस्थेचे गेले 20-25 वर्ष अध्यक्षपद जे सांभाळतात आणि कसाईखान्याला चाललेल्या गायींचे जे सांभाळ करत आलेले आहे ते रमणबाईजी पटेल, आणि ज्यांच्या अनेको वर्षांची सहवास आणि नेहमी ज्यांचं योगदान मठासाठी मोलाचा असतो, त्याबरोबरच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये कोल्हापूर शहरात जे अग्रेसर आहेत ते हसमुखबाई शहा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अशोकरावजी इंगवले बिदाल आणि इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनी, सर्वांनी देशी गाईच्या दुधाची आवश्यकता सांगितली. आपण बरीच मंडळी ऐकलेले आहात. मी छोटी एक 2-4 किस्सा किंवा घटना आपल्याला सांगू इच्छितो की A1 आणि A2 की जे जर्सी गाई आहे त्यांच्यामध्ये एक विषारी घटक आहे ज्याला बीटा केसोमॉर्फिन 7 नावाचा घटक आहे. प्रत्येक विषारी घटक असो किंवा चांगलं घटक असो त्याला एक नाव असतो. बीटा केसोमॉर्फिन नावाचा एक विषारी घटक आहे ज्याच्यामुळे माणसाला हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, चरबी वाढण्याचा प्रकार आणि त्याचबरोबर A1 टाईपचं डायबिटीस, म्हणजे ज्या डायबिटीसचं निवारण इन्सुलिनशिवाय होऊ शकत नाही, असं त्याला A1 टाईप डायबिटीस म्हणतात. त्याचा जन्म या बीटा केसोमॉर्फिन 7 नावाचा जो घटक आहे तो मुख्य कारणीभूत असतो. कारण डायबिटीसमध्ये 20 प्रकार आहेत. त्यात सर्वात खतरनाक डायबिटीस कुठला असेल तर तो A1 टाईप डायबिटीस. त्याचं मूळ कारण आईलाही डायबिटीस नाही, वडिलांनाही नाही, आज्जालाही नाही, आजीलाही नाही, पण आम्हालाच डायबिटीस झालं. त्याचं मूळ कारण आपण खात असलेले या A1 टाईप दूध आणि त्या दुग्धजन्य पदार्थ, मग ते पेढे असेल, बर्फी असेल किंवा मलई असेल किंवा आणखीन अनेको पदार्थ असतील, या सर्वांचा परिणाम किंवा ते पावडर असेल याचा परिणाम. त्याच्या विरोधात बीटा केसिन A2 नावाचा एक घटक आमच्या देशी गायींच्या दुधात आढळलं. त्याचा परिणाम जवळजवळ 100हून अधिक वेगवेगळ्या आजारांना थोपून धरण्याची क्षमता त्या दुधामध्ये आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या द्वीपखंडांमध्ये काही प्रयोग करण्यात आला की ज्या मुलांना A1 टाईप दूध देण्यात आला त्या अनेक आजारांना बळी पडले. ज्या मुलांना A2 मिल्क देण्यात आलं ती मुलं कधीही आजारी नाही पडले. तुम्हाला परवाचंच एक उदाहरण सांगतो. आता आमच्या इथे सुहास पाटील बसलाय, त्यांनी एक प्रयोग केला. दुसरं कोणतरी घे रे, त्याच्याकडनं घेते, दुसरं कोणतरी घे, त्याला नाही जमणार, घे, त्याला जमत नाही, दुसरं कोणतरी दे, तू बस ना तिथे, बाबू बस तिथे. एक प्रयोग करण्यात आला. 2 गर्भिणी स्त्रियांना, एकानं हे दूध देण्यात आला देशी गाईचं आणि एकानं काही देण्यात आला नाही. त्यांच्या रेग्युलर घरात जे दूध येत होते ते खात होते. बाळंतपणामध्ये दोघांमध्ये परिणाम दिसून आला की जे देशी गाईचे दूध घेत होते दर दिवशी त्यांना सिझरिंग करावं लागलं नाही. रेग्युलर ज्यांच्या घरात जे दूध खात होते पिशवीतली, कुठल्या बाहेरचे, त्यांना सिझरिंग करावं लागलं. आणि आज वंध्यत्वाचा परिणाम जगात प्रचंड प्रमाणात किंवा भारतात वाढत चाललंय की त्याचा मूळ कारण हे दूध
आज जे मार्केटमध्ये दूध येते ते दूध खाण्याने इनफर्टिलिटीची प्रॉब्लेम सुरू झाला. पूर्वी इतकं नव्हतं, पण आज इतकं सुरू झालं त्याचा परिणाम. पण ज्यांनी देशी गाईचे दूध खाल्लं त्यांना हा प्रॉब्लेम कधीच राहत नाही. ब्लडमधलं कोलेस्ट्रॉल A1 टाईपच्या दूधने तयार होते, A2 मिल्कनी कोलेस्ट्रॉल लॉस होतं. देशी गाईच्या दुधाने आमच्या शरीरात कितीही कोलेस्ट्रॉल असू दे, देशी गाईचे दूध 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये 2 चमचा देशी गाईचे तूप टाकून जर आम्ही दर दिवशी 2 ग्लास दूध प्यायलो, ज्याचं वजन आवश्यकतेपेक्षा अधिक आहे त्याचा घटते आणि ज्याचं वजन आवश्यकतेपेक्षा कमी आहे त्याचा वाढते. हे दोन्ही प्रयोग आम्ही स्वतःच करून बघितलेले आहोत आमच्या लोकांमध्ये. ज्यांना स्किन डिसीज आहेत, ज्या मुलांना मातीत खेळल्याबरोबरच फुटकुळे उडतात आणि चमडी निघते, या मुलाला ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणतात की त्या मुलाला मातीपासून दूर ठेवा. मुलांना मातीपासून दूर ठेवणे शक्य आहे का? या मुलाला आम्ही देशी गाईचे दूध दिलं, त्याचा परिणाम असा झाला की त्याचा हात 1 महिन्यात प्लेन झाला आणि तो मुलगा मातीत खेळतो. कॅन्सरमध्ये सुद्धा जो मॉर्फिन सारखा पेन किलर घेत असतो, त्या माणसाला जर देशी गाईचे दूध आणि थोडंसं तूप टाकून दर दिवशी 2 वेळ दिला तर 8 दिवसात त्या कॅन्सरग्रस्त पेशंट जो केमो वगैरे घेऊन वेदनेने त्रस्त असतो त्या माणसाची वेदना कमी होतात. एवढंच नाही, देशी गाईची जी चीक आहे, पहिल्या दिवशी काढलेले दूध असते, त्या दूध घरात दर दिवशी घरातल्याने सुरुवात ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी 3 वेळ 2-2 चमचा जर दूध घेतलात तर त्या माणसाला वर्षात नाही 10 वर्षात कुठले आजार येणार नाही. म्हणून आज त्या देशी गाईची जी चीक आहे त्याची कॅप्सूल्स बनवून HIV आणि कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी गोळ्या बनवून दिली जातात. त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य आहे देशी गाईच्या दुधामध्ये. देशी गाईचं दूध जो दर दिवशी घेतो त्याला कधीही मलबद्धतेचा प्रॉब्लेम होत नाही, त्या माणसाला कधी मूळव्याधी होत नाही. आणि आळस नावाचा जो गोष्ट असतो, सकाळी उठू की नाही उठू असं वाटते, त्या माणसांची त्याला 8 दिवसात लक्षात येते की मला आत्ता उत्साह वाढलेले, चैतन्य वाढलेले, आळस नाहीसे झालेले. एवढंच नाही, देशी गाईचे दूध जो बाळ पितो दर दिवशी किंवा जी बाळ पिते त्याची बुद्धी क्षमता आपण जर बघितला, बौद्धिक क्षमता खूपच चांगली असते त्याची. कारण बॉडीतली जे काही टॉक्सिन असेल, वेगवेगळे आजार असेल, त्यांच्या विरोधात लढण्याकरता जे इम्युनिटी लागते ते इम्युनिटी देशी गाईच्या दुधातनं सुवर्ण क्षाराच्या माध्यमातून मिळते. बघा, आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म म्हणून रसौषधीमध्ये एक भस्म दिली जाते. सोनं जाळून म्हणजे त्याचा प्रक्रिया करून, पाराच्या सहाय्याने त्याच्यावर प्रक्रिया करून ती धातू जेव्हा सोनं आपल्या बॉडीत पाठवले जाते तेव्हा बॉडीतलं टॉक्सिन बाहेर काढते. आणि जर दुधामधून थेट सोनं जर येत असेल सूर्यकिरणांच्या माध्यमातून, आमच्या बॉडीतली टॉक्सिन का नाही बाहेर जाणार? बाहेर जाते. म्हणून मगाशी सुरेशराव म्हटले आमचे की त्याचा परिणाम भारतात दुधातून आणि गाईच्या, देशी गाईच्या मूत्रातून सुवर्ण सेपरेट करण्यात यश मिळाला. फक्त पेटंट बनवण्याची प्रक्रिया चालू आहे म्हणून अजून डिक्लेअर केलेले नाही. 2 महिन्यापूर्वी गाईच्या दुधातनं आणि गाईच्या मूत्रातनं सोनं बाजूस करण्यास यश मिळालं. इतकं प्रचंड सामर्थ्य या देशी गाईच्या दुधात आहे. हजार असतील पण उपाय एक कुठलं असेल तर ते देशी गाईचे दूध. आणि देशी गाईचे दूध जो माणूस दर दिवशी घेईल, ज्या कुटुंबात वापरले जाईल, त्या कुटुंबाला दवाखान्याचा खर्च म्हणून काय राहणार नाही आणि त्यांच्या कार्य करण्याची जी क्षमता आहे ती वाढेल. त्याच्यामुळे त्यांच्या कौटुंबिक आर्थिक समृद्धी आपोआप होईल. यासाठी या देशात दवाखाना वाढले त्याचं कारण या देशातले या जर्सी गाईच्या दुधामुळे. आणि त्याबरोबर इतर आमच्या प्रकृतीला पचणार नाही इतकं जाड दूध ज्या म्हैशीचं खातो ते. आपल्या आईचे दूध 4 ते 4.5 दरम्यान फॅट असतो, म्हैशीचे दूध असते हे 7 ह्याच्यापर्यंत. पिशवीतनं बनवून दिली जाते 5 फॅट आणि त्यात ही पावडर किती मिसळलं गेले ह्याचा कुठलीही गॅरंटी नसते. त्या कारणास्तव बॉडीत कोलेस्ट्रॉल वाढतो, त्याच्या
कारणास्तव अनेक आजार आज निर्माण होतात. या सर्व गोष्टींवर एक उपाय कुठला असेल? देशी गाईचे दूध, आणि तेही चांगलं कोणतरी देणारा भेटला तर. नाहीतर काळ असं येईल देशी गाईचे दूध म्हणून आमच्या देशात काहीही खपवतील उद्या. म्हणून घेणारा थोडासा जागरूक असायला पाहिजे. ही होण्याची शक्यता आहे. जेव्हा ही जागृती जसं निर्माण होत जाते तसं डुप्लिकेटची एक दुनिया निर्माण होत असते. अशा वेळी आपण जागरूक होऊन जर हे दूध स्वीकारलं तर अनेक, मी म्हटलं ना, ही दूध आणि ह्या दुधापासून बनणारा एक ताक, ज्या माणसाला सारखे मूतखडे होतात त्यांनी दर दिवशी या गाईच्या दुधापासून ताक बनवायचा. त्या ताकामध्ये थोडंसं चवीकरता सेंदी लवण टाकून दर दिवशी जर ताक प्यायला तर त्या माणसाला असलेली मूतखडे महिनाभरात जातील आणि नवीन मूतखडे कधीच निर्माण होणार नाही. नाहीतर एक मूतखडा काढायला 40 ते 45 हजार जातात आणि एकदा काढल्यावर पुन्हा होत नाही याची काही गॅरंटी नाही. पण ही आमची ताक घालवणार. ज्या माणसाला भगेंद्रिय झालेले, रक्त वाहते, अशा अवस्थेत त्या माणसाने दर दिवशी जर देशी गाईच्या दुधापासून बनवलेले ताक प्यायला तर त्याला महिनाभरात त्याचा भगेंद्रिय बरं होईल. हे प्रयोगांती सिद्ध झालं. आज देशी गाईच्या पंचगव्यावर 100 ते 300 बेडची हॉस्पिटल चालू आहेत आमच्या देशात. एका बाजूला लूटमार चालू आहे, एका बाजूला या पंचगव्यापासून समाज वाचवायचं चाललंय. ॲलोपॅथीमध्ये एक मेडिसिन दिले की एक रोग बरं करते, दुसरं निर्माण करून जाते, त्याला दुसरं आणावं लागतं. आणि त्याच्याबरोबर त्या आजाराबरोबर पैसे काढणाऱ्यांची एक आजार खूप मोठं वाढलं, त्याला निवारण करण्याकरता अजून कुठले औषध नाही सापडलं. या सगळ्या आजारांवर एकच औषध, देशी गाईचे दूध. म्हणून देशी गाईचे दूध जे आहे, जेवढं आहे तेवढं ते अमृतच आहे आणि जेवढं आहे तेवढं ते औषधच आहे. फक्त त्या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहणे गरजेचे. आणि या देशी गाईचे तूप जो माणूस घोरतो रात्री, 2-2 थेंब नाकात टाकायचं आणि 1-2 सेकंद नाक बंद ठेवायचं आणि झोपायचं. जरासा नाकात टाकताना मान खाली असा, उशी ठेवू नये, आणि त्या माणसाचं घोरणं बंद होते काही दिवसात. एवढंच नाही, ज्या माणसाला सारखं डोकं दुखते, अर्धशीर्ष वगैरे म्हणतो, त्याच्याकरता देशी गाईचे 2-2 थेंब जर तूप टाकत गेला, अर्धशीर्ष बंद होते. एवढंच नाही, देशी गाईचे दूध नाकात टाकल्याने आपली ब्रेन चांगल्यापैकी स्टिम्युलेट होते, नर्व सिस्टम सर्वही व्यवस्थित काम करायला लागते, सर्व मज्जासंस्था अत्यंत मजबूतपणे काम करायला सुरुवात करते. एवढंच नाही, हे तूप जे आहे ना, हे तूप जर दर दिवशी थोडंसं जेवणात न खाल्ले तर जेवढ्या जॉईंट्स आहेत ह्यांना वंगण म्हणतो ना, वंगण ह्या तुपातनं मिळते. आज गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागले, मान दुखायला लागले, हे जे आजार आहेत, ज्या गोष्टी वंगण कमी पडून तिथला डिस्क झिजतो आणि त्याच्यामुळे निर्माण होतात, हे सुद्धा या दूध आणि तुपापासून निवृत्त होते. अशी हजारो फायदे या दुधापासून आहेत. म्हणून ही जागृती व्हावी याकरता आम्ही कोल्हापूर शहरात हे दूध आणले. दुसरं आमचा हेतू आहे की हे 70 रुपये थोडंसं महाग वाटते लोकांना, पण आम्ही गाईला जे घालतो, गाईचा जो खर्च आहे ते बघितलं तर हे 70 रुपयाने ते भागत नाही. एक गाईला दिवसाला 150हून अधिक रुपये खर्च येतो. ती दूध देऊ द्या नाही तर बाकड असू द्या, तिला 150 रुपये खर्च येतो एका गाईला. आणि ती देशी गाय दूध देते 2 लिटर. तिच्या वासरू सांभाळायचा, गडी सांभाळायचा, लाईट सांभाळायचा, पाणी सांभाळायचा, खाद्य सांभाळायचं. कुठलंही पशुखाद्य 15 रुपयाच्या आत नाही आहे. तिला 4 किलो सकाळी, 2 किलो संध्याकाळी, 2 किलो पशुखाद्य द्यावं लागतंय. बॉडी मेंटेनन्ससाठी 1.5 किलो द्यावं लागतंय. आणि चारा जे आहे, कमीत कमी 10 किलो चारा, सुका ओल्लं मिळून 10 किलो, आणि ते 10 रुपयाच्या आत कुठे मिळेना झाले. 7.5 ते 10 रुपयाला चारा झालेले आहे. असं बघितलं तर एक गाय 200 ते 250 रुपयापर्यंत खर्च येते आणि तिची दूध मिळणार 2-2 लिटर, आणि ते वासरू पिऊन पुन्हा राहिलेले काढायचे. अशा अवस्थेत ती गायीची दूधच खूप कमी देते. का? जे देते ते औषधच देते. दूध वाढले की समजायचं की तिच्यातला औषधीय गुणधर्म कमी होत जाणार. म्हणून कमीत कमी दूध देणारी गाय जी असते तीच औषधीय गुणधर्माचे दूध देते.
ती गाय म्हणजे आमची देशी गाय. नाहीतर ही जर्सी 15 लिटर पाणी पिते, 20 लिटर दूध देते, कुठे कळतच नाही की ह्याची गणित काय आहे. आणि असं सकाळी पाजलं की दुपारी देते, काहीच नाही. मिल्किंग मशीन आहे ती थोडक्यात. आणि हे डुक्करछाप गाय जसं आमच्या देशात आली तसंच देशाची बर्बादी सुरू झाली. आणि एवढंच नाही, बुद्धी संकुचित झाली लोकांची. कारण त्या गायीची बुद्धी संकुचित आहे, तिला अक्कल नाही आहे, काहीही कळत नाही, वासरूलाही कळत नाही, गायीलाही कळत नाही. आणि तिचं दूध आहार म्हणून खाणाऱ्यांची जिनेटिक मॉडिफिकेशन काळांतराने हा होतो. जे खाद्य आम्ही खातो त्याचा परिणाम, म्हैशीचा असो गायीचा असो, म्हैशीचं दूध दर दिवशी आम्ही खात राहिलो तर कधीतरी आमची बुद्धी म्हैशीसारखे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जिनेटिक मॉडिफिकेशन म्हणतो हे काळांतराने, आज नाही उद्या 25-50 वर्षांनी काय होईना हे होत राहणार. म्हणून देशी गाय स्वातंत्र्य आला तेव्हा एका घरात माणसं 4, गाय होती 20. आज माणसं 20 झालेत, घरात एकही गाय नाही, अशी अवस्था झाली. म्हणून ही परिस्थिती पुन्हा सुधारायला पाहिजे. याकरता देशी गाईचे दूध जर शहरातल्या लोकांनी घेतली तर खेड्यात देशी गाय बाळगायला सुरू करतील. त्या देशी गाईच्या दुधाने शहर समृद्ध होतील, खेडे समृद्ध होतील. त्याच्याबरोबर आपण खात असलेले जे अन्न आहे ते विषमुक्त मिळवण्याकरता देशी गाईची शेण आणि मुतारी जमिनीला गरजेचे आहे, ते सुद्धा मिळेल. आणि शहरातल्या लोकांना चांगले आहार सुद्धा मिळेल. याकरता आम्ही हे सेंटर आता इथे खेड्यातल्या लोकांना रोजगार आणि गोपालन वाढावं आणि त्याबरोबर त्या शेतीला शेण मिळावं हा येतो. आणि शहरातल्या लोकांना चांगलं अन्न आणि दूध मिळावं, या दोन्ही साध्य होतात. यासाठीच हे केलेले. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या देशी गाईचे दूध वापरून, त्या दुग्धजन्य पदार्थ वापरून या देशी गोवंश वाचवायचं. आपलं शरीर वाचवण्याबरोबर आमच्या देशी गोवंश जे आहे, तुम्ही असं दानधर्म करून नको वाचवायला. तिची पदार्थ आहेत ना, ते पदार्थ वापरा आणि ते गोवंश आपोआप वाचते. कारण दान धर्म करून 2 दिवस द्याल, 4 दिवस द्याल, 8 दिवस द्याल, पण नंतर काय? तर तिची पदार्थच तुम्ही शहरातली माणसं वापरायला लागला तर तिथे आपोआप गोवंश वाचते आणि वाढते. तशा पद्धतीने ही व्यवस्था जी सुरू झालेले, अनेको संस्था येऊ शहरात आणि चांगली दूध आणू, लोकांना देऊ. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं देत राहू. आणि आम्ही इथे राधाकृष्ण मंदिरामध्ये दूध ज्या लोकांनी या भागातल्याने नोंदवले त्यांना इथे मिळेल. आणि जे लोक राजारामपुरीत असतील तिथे एक जागा आम्ही फिक्स करतो, तिथे जेवढी लोक असतील तेवढ्यांची दूध तिथे त्या एका ठिकाणावर ठेवतो. जी लोक रंकाळ्याकडची असतील, जी लोक आरकेनगरकडची असतील, असे कुठेतरी एक जागा बघून तिथे ठेवतो. आपण 8 वाजता बरोबर दूध नेला तर चालते, किंवा 8च्या आधी पाहिजे तर तसं सूचना केली तर आम्ही त्याच्या आधीसुद्धा दूध तिथे पोचवू. आणि मठाची दूध, मठाला कधीही कलंक कुठल्याही पद्धतीचे लागणार नाही अशा पद्धतीने स्वच्छ शुद्ध दूध आपल्याला मिळेल. आम्ही आता ट्रायल घेतली. काल सकाळी आम्ही दुधाची पिशवी भरून टेबलवर टाकले, संध्याकाळी दूध तापवले, दुधाला काय झालं नाही. कारण एवढंच की एक तर थंडी आहे पावसाची, आणि उन्हाळ्यात सुद्धा आम्ही सकाळी 6 वाजता धार काढले की 10 वाजता तापवायला घेत होतो, तेव्हा सुद्धा दूध फाटली नाही. आणि संध्याकाळी 6:30 वाजता धार काढले की आमची मुलं मठात येऊन जेवून जाऊन रात्री 9:30 ते 9:45 दरम्यान दूध तापवतात, तरीही त्या दुधाला काय झालं नाही. कारण आपण आमच्या गायीनं खाद्यही खूप चांगलं घालतो. बऱ्याच लोक म्हणतात की बाहेर माणसं होण्यापेक्षा मठातल्या गोट्यात गाय झालो असतं तर बरं झालं असतं. आमच्या गायीला बसायला गादी टाकली आम्ही, म्हणजे रबर मॅट आहेत आमच्याकडे. का ती गाय एवढा बोजा घेऊन बसायचं उठायचं त्रास व्हायला नको म्हणून रबर मॅट टाकले गादी. आणि तिला 2 वेळ भरपेट खाद्य देतो. आणि तिला जसं माणसाला सांभाळतात तसं आम्ही सांभाळतो. तिला कोण मारू नये, तिला कोण बोलू नये. दर दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या अंगावर हात फिरवतो. दर दिवशी मी स्वतः गोशाळेतच झोपतो. आणि दर दिवशी सकाळी शेण कचरा झाले की त्या गायींच्या प्रत्येकाने 4-5 गायींच्या अंगावर आम्ही हात फिरवतो. कारण प्रेमाचं नातं माणसांची असावं. जे दूध देते ती प्रेमाने द्यावं, रोषाने नको. आणि ते दूध आम्ही काढतो ज्यावेळी गायीचे वासरू चिपळायला लागले की तिची दूध काढतो.
जर वासरू नाही चिपळले तर त्या गाईचे दूधच आम्ही काढत नाही. अशा पद्धतीने वासरूचे हक्क जे पहिले हक्क आहे ते हक्क अबाधित ठेवून राहिलेले दूध आम्ही, कारण खाद्यच बऱ्यापैकी टाकतो त्यामुळे ज्यादा दूध देतात, आणि ते ॲक्सेस दूध जे आहे ते आम्ही विक्रीसाठी आणले. तर हे दूध आपण स्वीकाराल कोल्हापूरवासीय, आणि निश्चितच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला हातभार लागेल ही आमची 100% खात्री आहे. त्यातला 1% आम्हाला संशय नाही आहे. कारण संशय कोणाला असतो? दूध भानगडीचा असेल तर त्याला संशय असतो होते की नाही होते. दूधच प्युअर आहे. आणि इथून पुढे मी ठरवलं की चांगले दूध आमची कमी पडले, मागणी वाढले, तर मी शेतकऱ्यांची 50 रुपयाने दूध खरेदी करेन. त्याला आणून पोचवायची खर्च 20 रुपये, कारण 10 लिटरसाठी सुद्धा एक गाडी, एक ड्रायव्हर, माणूस जाणार, प्रोसेस करणार, आणणार, आणि जसंही हे बाकीचे खर्च कमी येईल तेव्हा त्या शेतकऱ्याला आणखीन 5-10 रुपये देणार. असं करून एकूण मी परवाच पथमेड्याला गेलो होतो. स्वामी दत्तशरणानंदजी म्हणून, ज्यांच्याकडे 1,70,000 गायी आहेत, गायीचे सांभाळ करतात, कापायला चाललेले वगैरे, त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स 8 आहेत. जसं फोन केला तुम्ही, एखादा गायीचा, वासरूचा, कोंडाचा ॲक्सिडेंट झालाय, 10 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्स जाऊन त्या गायीला घेऊन जाते, वासरूला घेऊन जाते, आणि मोठे ऑपरेशन थिएटर आहे AC, ऑपरेशन करून तिला 8-15 दिवसात उभं केलं जातं. आणि तिथे 1000 जनावरांची हॉस्पिटल मी बघितलं. ऑपरेशन थिएटर ICU आहे, ऑपरेशन थिएटर AC आहे, त्या गायींचं एक ICU AC आहे, आणि बाकीच्या ज्या जनरल वॉर्डमध्ये त्यांना कूलर लावलेले आहेत. आणि आर्थोपेडिक म्हणजे ज्यांची हाडांची ऑपरेशन झाले त्यांची एक वॉर्ड वेगळं आहे, ज्यांना कॅन्सर झालेले कॅन्सर वॉर्ड वेगळं आहे, ज्यांना स्किन डिसीज आहे त्यांची एक वॉर्ड वेगळं आहे. आणि त्यानंतर जे आंधळे आहेत, एक 100 गाय आंधळे होते तिथे, दिसायला दोन्ही डोळे दिसायचं, पण ते जन्मजात आंधळे होते. आठ्ठे आंधळे गाय, त्यांचा एक वाडा होता. त्यांच्याही संगोपन छान पद्धतीने चाललेले. दर दिवशी जी पाय मोडलेले, कुठली 2 पायाची गाय, कुठल्या 3 पायाची आहे, पण चांगल्या पद्धतीने सांभाळलेले, जी काम आता रमणबाई आणि त्यांची सहकारी करतात. तर हे सर्व पाहिल्यानंतर त्या महाराजांनी 8 गायींपासून गोशाळा सुरू केली होती. तिथे आज 1,70,000 गायी आहे. त्याच्यावरून आम्हाला प्रेरणा मिळाली, आणि त्यांच्याकडे आज बनासकांठा आणि नागौर जिल्हा, एक राजस्थानचा एक गुजरातच्या, दोन्ही जिल्ह्यातनं म्हणून 45,000 लिटर देशी गाईची दूध संकलित करतात. सरकारपेक्षा 5-10 रुपये जादा दराने दूध घेतात. एखादा गाय जर बाद झालं शेतकऱ्याचं तर त्याला एक चांगली कालवड देतात. एखादा बैल किंवा खोंड बाद झाला तर त्यांच्या गोशाळेतले एक खोंड मोफत देतात. देऊन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, आमचाही विश्वास तसंच आहे की आमच्याही शेतकऱ्यांना याच पद्धतीने प्रवृत्त करायचं, आणि इथेही देशी गायींचं एक खूप मोठं जाळं तयार व्हावं. आणि परिणाम असं झाला की तिथे 350 रुपये टनाने शेण दिली जाते, आणि त्या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात 1 वीत एवढा शेणाचा थर पडलाय. त्यांना रासायनिक खत वापरा म्हटलं तरी वापरणार नाही, इतकं शेण झाले तिथे. आता प्रश्न झालाय की राहिलेले शेण न्यायचं कुठे? आता आहे दुसरीकडे नेणं ट्रान्सपोर्टेशनला परवडत नाही. पण गौसंपत्ती वाढली तर जमीन असं होऊ शकतं, माणसं एवढी होऊ शकतात. म्हणून आपण जर या देशी गाईची जे काय पदार्थ आहेत, पंचगव्य पदार्थ, आम्ही त्यांच्याही विक्री केंद्र थोड्याच दिवसात इथे कोल्हापुरात सुरू करतो आहोत. त्याच्याबरोबरच ऑर्गॅनिक सेंद्रिय भाजी, ऑर्गॅनिक फूड ग्रेन्स, ऑर्गॅनिक फ्रूट्स, या गोष्टीसुद्धा आता जे शेतकरी आमची या पद्धतीने पिकवतात त्यांची वस्तूची एक विक्री केंद्र कोल्हापूर शहरात उपलब्ध करतो आहोत. त्याही दृष्टीने शहरवासी सहकार्य करतील अशी आशा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी हसमुखबाई आणि त्यांचे सहकारी रमणबाईजी हे राधाकृष्ण मंदिर उपलब्ध आजच्या पुरते नाही केले. हसमुखबाईंनी सांगितले की माझी साई एक्सटेन्शन जी आहे सोसायटी, तिथे खोलला तरी मी मोफत जागा तुम्हाला पुरवेन. इथे सुद्धा तुम्हाला मोफत जागा, एवढंच नाही, मी एक माणूस सुद्धा तुम्हाला देईन. इथपर्यंत त्यांनी सहकार्य दाखवलं की तुमचा एक माणूस इथे थांबायची गरज नाही, तो पुढे जाऊ द्या, इथले माणूस, आमचा माणूस तुम्हाला सर्व देईल आणि त्याचा हिशोब देईल. इथपर्यंत इतकी चांगले
मनमिळावू माणसं आणि सहकार्याची भावना असणारी माणसं कुठे भेटणार आहे? ते निश्चितच या गोपाळकृष्ण भगवंताच्या सानिध्यात आहेत आणि त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने, श्रीमठाच्या वतीने भरपूर कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण आणि आपल्या शेजारी राहणाऱ्यांना, जास्तीत जास्त लोकांना या देशी गाईचे दूध आणि तुपासंबंधात आपण प्रबोधन करावं आपणही, आणि त्यातून ही नेटवर्क वाढत जाऊ द्या अशी भगवंताच्या प्रार्थना. इथं उपस्थित असणाऱ्या कोणाला दूध जर हवं असेल तर दूध इथे या ठिकाणी उपलब्ध आहे.